हॅलो, गुड मॉर्निंग. सकाळी सकाळी मी सगळी घराची क्लिनिंग करून आता लागली होती या चांदीच्या दागिन्याच्या मागं, कारण की सगळे दागिने असे काळे पडून गेले होते. म्हटलं आपल्याला गावाला जायचं ना, मंगळ सगळं टकाटकच असलं पाहिजे. आणि दागिने खराब झाले होते ते आपल्याला वॉश करायचं, म्हणून त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपलं जे खराब एखादं भांडं असलं त्याच्यात थोडंसं पाणी घ्यायचं. आपल्या घरी जो निरमा असते तोच निरमा घ्यायचा, आपला खायचा सोडा टाकायचा आणि थोडीशी व्हाईट कलरची रांगोळी टाकून त्याला एक उकळी आणायची. नंतर ते झाल्यावर कोणताही कॉटनचा एक कपडा घ्यायचा आणि त्यांना स्वच्छ दागिने करून घ्यायचे आणि थोडा वेळ असं 5-10 मिनिट ऊन दाखवायचे. असे दागिने चमकतात ना, जसं की आत्ताच तुम्ही नवीन विकत आणले. कोणी पण विचारणार की कधी घेतलं म्हणून. ते झाल्यावर मला बनवायचं होतं खाटूश्यामसाठी प्रसाद. मग त्याच्यासाठी सगळ्यात आधी पहिले हे मी गॅस शेगडी स्वच्छ करून घेतली होती. पूर्ण डागानं खराब झाली होती. एकदम आपली घासणी घ्यायची, जे आपण भांडे घासतो त्यानंच पूर्ण गॅसचा म्हणजे गॅसची शेगडी वॉश करून घेतली होती. नंतर या मॅडमने मला सगळ्यात आधी आंघोळ करून द्यायची होती, कारण हिचे बाबा घरी नव्हते. बाबा घरी आल्यावर हिची आंघोळ करायची म्हटलं की बस माझ्या डोक्याला थापच असते, म्हणून सगळ्यात आधी हे काम निपटायचं होतं. अशा प्रकारे हिची आंघोळ करून घेतली आणि तयार केलं. नंतर भाजीचं काय करावं म्हणून डोक्याला हात लावून बसली होती. तेवढ्यात आठवलं, एक इंस्टावर मी पाहिली होती व्हायरल भाजी. म्हटलं चला आज व्हायरल भाजी करू. याला नाव काय द्यायचं आता तुम्हीच ठरवजा, कारण मला माहिती नाही त्याचं नाव काय, पण बनवत आहे. जसं आपण भजे तळतो ना, तसे आपण त्याचं जर बॅटर बनवतो तशा प्रकारे बॅटर बनवून घेतलं. फक्त त्यात कांदाने टाकलं. नंतर आपण जे मसाल्याची भाजी करायला मसाले वापरतो तशा प्रकारे मसाल्याची भाजी करून घेतली सिंपल. आणि त्यात आपण जसे भजे आपण तेलात टाकतो तसे या भाजीत टाकले. आणि ते पाणी गरम असल्यामुळे उकळल्या जाते आणि एवढी मस्त लागते ना, मस्त टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की घरी ट्राय करा. नंतर सगळं झाल्यावर पहिले आता पोळ्या टाकून घेतलं, स्वयंपाक करून घेतला. नंतर आज मला खाटूश्यामचा प्रसाद पण बनवायचा होता, पॅकिंग पण करायची होती आणि मंदिरात पण जायचं होतं. एवढं सगळं करता करता देवा आणि त्यात तो प्रसाद करायचं म्हटलं की पहिले आपण जे समजा आपली नॉर्मल कणिक असते त्या कणकीत थोडं तूप टाकायचं आणि ते तूप आणि दूध टाकून ते भिजून घ्यायचं. आणि त्याचं अशा प्रकारे मी बनवलं होतं. ते झाल्यावर तेवढ्यात मी बाहेर गेली तर आपली चांदी कशी चमकत होती ना, एक नंबर. ते झालं की त्याचं ते चुरून घ्यायचं, जसं आपण पोळीचे कुटके करतो तसं करायचं. ते मिक्सरमधून काढायचं होतं, पण लाईट नसल्यामुळे मी हातानं केलं. त्याच्यात गूळ, तूप, ड्रायफ्रूट आणि असं प्रकारे तो प्रसाद बनते. नंतर जायचं होतं हा प्रसाद घेऊन मंदिरात. तर मग मंदिरात जायसाठी आम्ही झालो होतो अशा प्रकारे. नेक्स्ट